हाय ताईंनो, नमस्कार सगळ्यांना. श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. बऱ्याचशा ताईंनी मला मेसेज केलं की ताई तुम्ही काहीतरी आमच्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही सलून रिलेटेड, पार्लर रिलेटेड शॉर्ट्स सोडले त्याचप्रमाणे आमच्यासाठी तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवा, माहितीपूर्वक व्हिडिओ. तर मी आज त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. वेळ नाही आहे ताईंनो, खूपच कामाचा लोड असतो आमच्यावर. सगळं काही बघायचं असते. आपलं लाईव्ह बघा, आपलं पार्लर बघा, शिवाय आपले सगळे प्रोडक्ट पॅकेजिंग असते, बनवायचं असते, सगळंच काही लोड असतो. पण माझ्या माऊलींना मी तुम्हाला शब्द दिले की तुम्ही काही सांगितलं तर ताई तुम्हाला नक्की हेल्प करेल, प्रयत्न करेल तुमच्यासाठी काहीतरी बनवू. त्याच्यासाठी मी प्रयत्न करते. तर कुठल्याही ताईंना पार्लर रिलेटेड काही करायचं आहे, काही शिकायचं आहे, स्वतःसाठी काहीतरी बनवायचं आहे, किंवा घरच्या घरी तुम्हाला स्वतःचं पार्लर स्टार्टअप करायचं आहे, ओपन करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात प्रथम तुम्हाला मोठी इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे, ठीक आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये पटकनच इतका पैसा नाही टाकायचा की आपण ती रिकवर करू शकतो किंवा नाही करू शकत. सुरुवात कशी करायची? अगदी थोडक्यात. जसं आता सपोज तुम्ही पार्लरची कुठली माहिती तुमच्याकडे थोडी बहुत आहे, बेसिक कोर्स तुमचा झालेला आहे आणि आता तुम्हाला न्यू स्टार्टअप करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? थोडंसंच म्हणजे थोडी जी काही गोष्ट लागते, डेली रुटीन म्हणजे डेली क्लायंट जे येणारे असतील आपल्याकडे. सपोज आता तुम्ही नवीन सुरुवात केली, नवीन स्टार्टअप आहे, म्हणजे कडे सुरुवातीला तुमच्याकडे जी जास्त लोकं येणार ना बघण्यासाठी की तुम्ही कसं ॲब्रो करतात. म्हणजे सुरुवातीला लोकं पटकन तुमच्याकडे नवीन स्टार्टअप झाल्यावर पटकनच तुमच्याकडे येऊन फेशियल नाही करणार, किंवा पटकन तुमच्याकडे केससुद्धा कटिंग नाही करणार. का? तर त्यांना पहिलं तुम्हाला परखायचं आहे तुमचं काम प्रॉपर आहे का, तुम्ही व्यवस्थित थ्रेडिंग करतात का, तुमची पीच व्यवस्थित आहे का, तुम्ही त्यांच्याशी रिस्पेक्टली बोलतात का. रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करतात ना, त्याच्या ॲटिट्यूड असेल, बिझनेस करायचं आहे, सुरुवात छोट्यापासूनच मोठ्यामध्ये जातो. कोणीही पटकन मोठ्यामध्ये उडी टाकत नाही. सुरुवात ही अगदी थोडक्यातच असते. थोड्याशा इन्व्हेस्टमेंटमधूनच आपल्याला सुरुवात करायची आहे आणि त्यातून इन्कम करून तेच पैसे आपल्याला पुन्हा त्याच्यात लावायचं आहे. असं करता करता आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे. जर सुरुवातीला तुम्ही चालू केलं आहे आणि तुमच्याकडे क्लायंट येत आहेत ॲब्रोसाठी, स्टार्टला तुम्ही कितीही प्रयत्न करा, मिनिमम 6 महिने, वर्ष लागतो आपल्याला आपला बेस बसण्यासाठी. जरी तुम्ही कुठेही घरच्या घरात पार्लर चालू करा किंवा बाहेर, पण 6 महिने ते वर्ष लागते आपल्याला फक्त स्टार्ट होण्यासाठी. लोक बघतात पहिलं तुम्ही रूटीन व्यवस्थित ठेवता का, डेली तुम्ही तुमच्या जॉबवर हजर असतात का, तुमचं पार्लर नेहमी ओपन असतं का, शिवाय तुम्ही तुमचं काम किती क्लीनमध्ये करतात. जरी आम्ही थ्रेडिंग करायला आलो तरी पण तुम्ही व्यवस्थित आमच्याशी बोलता का, व्यवस्थित आमची थ्रेडिंग करता का, तुमचं काम प्रॉपर आहे का. आणि जर तुमचा ॲब्रो बेस्ट असला ना, ॲब्रो तुम्ही व्यवस्थित केला, तुम्ही थ्रेडिंग व्यवस्थित केली, तर त्याच्यावरूनच तुमची ओळख निर्माण होते. तुम्हाला लोक तुमच्या ॲब्रोवरूनच ओळखणार, तुम्ही कसं बनवतात, तुम्ही थ्रेडिंग कसं केलं आहे, तुम्ही किती छान त्यांना सर्व्हिस दिली, तुम्ही किती छान त्यांना रिस्पॉन्स दिला, तुम्ही किती छान त्यांच्याशी बोललात, तुमचा व्यवहार किती छान आहे. त्याच्यावर ते क्लायंट तुमचे डिपेंड असणार आहे की त्यांना तुमच्याकडे लाँग टाईम यायचं आहे की तात्पुरतं यायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित त्यांना रिस्पेक्टफुली त्यांचं काम करून दिलं, रिस्पेक्टली त्यांच्याशी तुम्ही बर्ताव ठेवला, तुमचं बिहेवियर ठेवलं, तर ती तुमच्याकडे रिपीट येणार. आज तुमच्याकडे थ्रेड केला, उद्या तुमच्याकडे कदाचित कटिंग करून जाणार, तर नंतर तुमच्याकडे शाळेत फेशियल करू शकतात किंवा क्लीनअप करू शकतात, किंवा आणखी कुठलंही काम पार्लर रिलेटेड जे चांगलं काम आहे, तुम्ही जे काम तुमचं प्रेझेंट केलं आहे, किंवा जे काम तुम्ही तिकडे ॲड केलं आहे की मी हे पण करणार, मी ते पण करणार, तुम्ही जेव्हा त्यांच्याशी व्यवस्थित असणार, तुमचा व्यवहार क्लिअर असणार, व्यवस्थित असणार, बिहेवियर चांगला असणार, तर त्या नक्की तुमच्याकडे रिपीट येत राहणार. म्हणून सगळ्यात अगोदर कुठलंही क्लायंट येऊ द्या, सुरुवात ही आपली ॲब्रोपासूनच असते. ॲब्रो जरी करायला खूप कठीण असेल, पण सुरुवात आपली त्याच्यापासूनच आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना हंफुली रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही घरातून सुरुवात केली आहे, किंवा तुम्ही पार्लरची सुरुवात करत आहात किंवा करणार आहात, किंवा तुम्ही कोर्स केला आणि पुढे काहीतरी करायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुमचा ॲब्रो बेस्ट असेल, जर तुमची थ्रेडिंग बेस्ट असेल, तर सगळं काही काम तुमचं बेस्ट होणार. म्हणून सगळ्यात जास्त फोकस तुमच्या ॲब्रोवर करायचं आहे. कमी पैसे आहेत पण काम खूप मोठं आहे आणि खूप जबाबदारीचं आहे. एकही केस तुम्ही जर एक्स्ट्रा काढला, एकही बोलतात ना थ्रेडिंगच्या टायमाला,
एक पण हेअर एक्स्ट्रा निघाला तर पटकन तुमच्यावर ऑब्जेक्शन होणार, पटकन ते लोक तुम्हाला सांगणार की तुम्ही माझं ॲब्रो उडवलं आणि हे मॅटर वाढू शकतं. म्हणून तुम्हाला ते बारीकीने तुमचं काम करायचं आणि खूप सुंदर चांगलं काम करायचं आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, त्याप्रमाणे ते काम तुमचं हलकं होत जाणार. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला थोडक्यातच सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला तुम्हाला फक्त ॲब्रोचे थ्रेड एक बॉक्स ते ठेवा आणि आपल्याला थ्रेड करताना थ्रेड लागतो, ॲब्रो करताना प्लस सीझर लागते, एक सीझर ठेवा, एक ॲब्रो कोंब ठेवा आणि एक चांगली क्रीम ठेवा जी तुम्ही ॲब्रो केल्यानंतर त्यांना तुम्ही अप्लाय करणार. ती जेल बेसमध्ये असेल तरी चालेल, पण चांगली ठेवा, ठीक आहे. म्हणजे ह्या तुम्ही वस्तू तुमच्याकडे पॉसिबल असेल तर त्यात ठेवा सुरुवातीला. आणि थोड्यात चांगल्या बेस क्रीम असतील, थोड्यात जास्त नाही का. तुम्ही सुरुवात केलं आहे म्हणजे पटकन रेग्युलर तुमच्याकडे ते क्लायंट येतील याची गॅरंटी नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, थोडंच इन्व्हेस्टमेंट करा आणि जसं तुम्हाला रिस्पॉन्स वाढत जाणार, क्लायंट तुमच्याकडे येत जाणार, तुमचं काम त्यांना आवडलं, तुमची सर्व्हिस आवडली, तुमचं बिहेवियर आवडलं, तर मग ते वाढत जाणार, तुमचं काम वाढत जाणार. तसं मग तुम्ही हळूहळू तुमचा बेस वाढवत जा. जसे तुमचे क्लायंट वाढतात तशी तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवा आणि जे काय आता तुम्ही लागत लावले त्याच्यातनंच तुम्ही ते पैसे फिरवत राहायचे. एक्स्ट्रा पैसे आपल्याकडले काढायचे नाही. जे तुम्ही सोडवत आहात तेच पैसे तुम्ही रिपीट त्याच्यात फिरवायचे आणि असं करून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कोणाकडनं ऋण घ्यायची गरज नाही, कुठनं कर्ज काढायची गरज नाही किंवा एक्स्ट्रा लोड घ्यायची गरज नाही. थोडक्यातच आपल्या सुरुवातीच्या पैशातनंच फिरून त्याच्यातनं तुम्ही सुरुवात करा. असं करून तुम्ही तुमचं काम वाढवू शकता. फक्त जे पण प्रोडक्ट वापरतात ते चांगले प्रोडक्ट वापरा, बेस वापरा. चार्ज थोडं कमी घेतला चालेल, तुम्हाला मुनाफा थोडा कमीचा आला तरी चालेल, पण त्यांना काम तुम्ही चांगलं द्या, बेस द्या. तेव्हाच पुढे जाऊन तुमचं कितीही मोठं काम असेल तुमच्याकडे ते येणार आणि तुम्ही जो पण चार्ज लावणार तो चार्ज ते तुम्हाला नक्की पे करतील, ठीक आहे. तर आजच्या पुरता इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याच्यातसुद्धा तुम्हाला काहीतरी चांगली गोष्ट देण्याचा प्रयत्न करेल, शिकवायचा प्रयत्न करेल. आतापुरता इतकंच. सगळ्यांनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. बाय सगळ्यांना.